श्री सिंहाचा सालदुरे वर्सेस भरणा मुरुड दोन्ही संघाला पहिला अपघात. भरणा मुरुड वर्सेस श्री सिंहाचा सालदुरे दोन्ही संघाला पहिला अपघात. चालू सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय तो शिवसाई वाणंद विरुद्ध भैरवनाथ चालगाव अशा दोन तुल्याबाग संघांमध्ये. भैरवनाथ चालगाव या संघाच्या चढाईपटूला पकड होते ती शिवसाई वाणंद या संघाच्या माध्यमातून एका गुणाची भर पडते. शिवसाई वाणंद संघाकडून चढाईसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो प्रथमेश कांगणे. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवसाई वाणंद संघाचा चढाईपटू निदान दिशा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 5 नंबरची जर्सी परिधान केलेला भैरवनाथ चालगाव संघाचा चढाईपटू. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडता येते शिवसाई वाणंद संघाचं. आणि यावेळेला मात्र खोलवर चढाई केली गेली होती पण थोडीशी जोखीम घेऊन रिकाम्या हाताने मागे फिरावं लागलं. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा प्रथमेश कांगणे आपल्या अनुभवाचा कस इथे लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दापोली तालुक्यामध्ये अनेक मैदानांवरती शिवसाई वाणंद या संघानं आपलं नाव कोरलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे प्रथमेश कांगणे या नावाला जातं. नक्कीच अनेक मैदानांवरती प्रथमेश कांगणे हा आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. त्याच्या खेळाचं बहारदार क्रीडांगण असेल अथवा मैदान असेल तर त्या प्रत्येक क्रीडांगणावरती प्रथमेश कांगणे आपल्या खेळाचा ठसा उमटवलेला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बजार वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारत होते ती शिवसाई वाणंद संघासाठी आणि शिवसाई वाणंद संघाकडून 16 नंबरचे बलिदान केला. चढाईपटू चढाईचा मारण्यासाठी सज्ज होतोय. समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं पदार्थ खेळ होतोय. उभ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नक्कीच चढाईपटू बाद होतोय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. बॅक टू बॅक थर्ड राईट. यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते ती भैरवनाथ चालगाव संघासाठी 5 नंबरचे बलिदान केलेला संघाचा जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. निदान दिशा यशस्वीरित्या पार करतोय पण त्याच वेळेला पकड देखील होते. यशस्वी चौडा पकड आणि एका गुणाची भर पडते ती शिवसाई वाणंद संघामध्ये. चालू सामन्याचं गुणफलक 4 विरुद्ध 1. 4 गुणांवरती शिवसाई वाणंद तर 1 गुणावरती भैरवनाथ चालगाव. पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे चढाईचा भार वाहताना त्याला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते प्रथमेशच्या माध्यमातून. बझरची डिक्की चालू होते आणि प्रथमेश रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो 4 नंबरचे 14 नंबरचे बलिदान केलेला भैरवनाथ चालगाव संघाचा चढाईपटू.
अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. खरं तर ज्या वेळेला आपण या खेळाचा अभ्यास करतो आपल्याला लक्षात येईल की सध्याच्या गुणांचा आणि खेळाचा विचार करता दोन्ही संघ जास्त एनर्जी न लावता अतिशय शांत आणि संयमी खेळी खेळतायत. थर्ड रेड वरती खेळताना आपल्याला दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ अतिशय वेळेचा परिपूर्णतेने वापर करतायत. ज्याप्रमाणे आपण जिल्हा स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती मॅचेस पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की सामन्याचा निकाल हा सामन्याच्या अंती 4 ते 5 किंवा 5-6 अशा गुणांनी सामन्याचा निकाल लागत असतो. जर अशा गुणांनी आपल्याला सामन्याचा निकाल लावायचा असेल तर खेळामध्ये पेशन्स ठेवणं फार महत्वाचं असतं आणि संयमी खेळी ही दोन्ही संघांकडून खेळली जाते. थर्ड रेड वरती खेळताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतात. बझर वाजतोय पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारा होते. यावेळेला मात्र चढाईपटूला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. समोर 5 खेळाडू आहेत, बोनस पण देखील मिळणार नाहीये. म्हणजे नक्कीच जोखीम आहे ती फार मोठी आहे कारण चढाई ज्यावेळेला आपण खोलवर करत असतो त्यावेळेला फक्त होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि एवढी खोलवर चढाई करून देखील बोनस पण मिळणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला बोनस रेषेच्या देखील पलीकडे जावं लागतं. यावेळेला एक आपल्याकडे पर्याय असतो की आपण लॉबीचा वापर करू शकतो. शेवटच्या क्षणाच्या वेळेला जर लॉबीचा वापर चढाईपटूच्या माध्यमातून केला गेला आणि जर समोरच्या संघातील एखाद्या क्षेत्ररक्षकाने लॉबीचा वापर केला तर कदाचित आपल्या दोन्ही संघांसाठी एक गुण दिला जातो. ऍक्च्युअल आपण जे स्कोरबोर्ड आहे ते स्थिरावलेलं पुन्हा एकदा ठेवू शकतो. यावेळेला मात्र 2 यशस्वी गुणांची कमाई केली गेली ती भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. खरं तर ज्यावेळेला आपण लो स्कोर वरती खेळत असतो अतिशय शांत आपण खेळ खेळत असतो त्यावेळेला अनुभव असणं आणि डिसिजन मेकिंग असणं आपल्या ते फार महत्वाचं असतं. प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 नंबरची असे मैदान केला शिवसाई वडण संघाचा चढाईपटू. ज्याप्रमाणे आज आपण युवा खेळाडूंमध्ये साहिल मानेचं नाव असलेलं आहे की या गावांमधून 2 पेक्षा अधिक संघ आपल्याला आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जालगाव देखील असेल, जालगाव मधून देखील भैरवनाथ जालगाव असेल, महालक्ष्मी जालगाव असेल, मर्याई जालगाव असेल असे अनेक खेळाडू आणि अनेक संघ या जालगाव गावाने देखील आपल्या तालुक्याला दिलेले आहेत. शिवसाई वडण संघाचा जर आपण विचार करतोय अर्थात वडण गावाचा तर शिवसाई वडण असेल, पद्मावती वडण असेल, ओमसाई वडण असेल, अनेक संघ अनेक खेळाडू या मातीने आपल्याला तयार केलेले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. दरम्यान 11 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू निलाम रेषेवरती समाधान म्हणून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. बझर वाजतोय, तिसऱ्या चढाईची इशारा होतोय. डू ऑर डाय रेड. थर्ड रेड असल्याचा पंच इशारा करतायत. नक्कीच तिसऱ्या चढाईचा भार वाहतोय तर कोण? प्रथमेश कांगणे. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्याच वेळेला चौडा पकड देखील यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न होता. तो कोपरा रक्षकाचा प्रयत्न कदाचित असफल ठरतोय. बघूया बोनस गुण यशस्वीरित्या मिळवलाय का प्रथमेश कांगणेने. पंचांचा डिसिजन काय येतोय? वेळेचा परिपूर्णपणे वापर करून प्रथमेश आपल्या कोर्टमध्ये मागे घेतोय. एका बोनस गुणाची कमाई होते ती शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक थर्ड रेड. रसिको, ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं होतं की दोन्ही संघ आपल्याला थर्ड रेड वरती खेळताना पाहायला मिळतात. वेळेचा परिपूर्णतेने वापर करून शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे आणि थर्ड रेड आहे त्याच्यामध्ये रिकाम्या हाताने मागे फिरून देखील चालणार नाहीये. 4 खेळाडूंचं ज्यावेळेला क्षेत्ररक्षण असतं बोनस गुण मिळणार नाहीये. चढाई खोलवर करावी लागते. बदरची रिपीट चालू होते आणि याला मात्र चढाईपटू सरेंडर करतोय. बाद व्हावं लागतं, बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. पुन्हा एकदा एक गुण म्हणजे अर्थातच मागच्या चढाईमध्ये 1 गुण भैरवनाथ जालगाव संघाला मिळाला होता ज्यावेळेला थर्ड रेड वरती बाद व्हावं लागलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईवरती चढाईपटू बाद होतोय तो जालगाव संघाचा. बोनस गुण मागच्या चढाईमध्ये प्रथमेश कांगणे मिळवला होता त्याच्यामुळे आता प्रथमेश कांगणेचा तितका फारसा आक्रमक पवित्र आपल्याला बघायला मिळत नाहीये. भटावळे, रघुनाथ भटावळे. ओके, पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे वळतोय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपटू. एकदा आपण सामन्याच्या गुणफलकावरती नजर फिरवतोय तर 6 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतो शिवसाई वडणचा संघ, 4 गुणांवरती भैरवनाथ जालगावचा संघ. 2 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती शिवसाई वडण संघाकडे.
आणि यावेळेला मात्र शिवसाई म्हणून संघाला मोठा झटका बसतोय. हुकमी एका बॅकलाईनच्या बाहेर बसतोय तो प्रथमेश कांगणे. भैरवनाथ चालगाव या संघाकडून 11 नंबर जर्सी बदलून चढाईपट्टू ज्याला आपण मागाशी थर्ड रेड वरती खेळताना बघितलं होतं तो यावेळेला मात्र निदानरेषेवरती समाधान मानतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. आता मात्र शिवसाई वडण संघाकडून एक लवकर चढाईपट्टू आपल्याला खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर कारण नक्कीच जर आपण विचार करतोय तर दिप्तेश गुजर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे प्रथमेश कांगणे बॅकलाईनच्या बाहेर आहे. बजर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते. यावेळेला मात्र रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये भैरवनाथ चालगाव संघाच्या चढाईपट्टूला. 11 नंबर जर्सी बदलताना चढाईपट्टू यावेळेला काय कामगिरी बजावतो हे पुणे क्रीडा रसिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. नक्कीच बोनस गुण मिळणार नाही. यावेळेला मात्र मोठा झटका बसतोय शिवसाई वडण संघाला. बॅकलाईनच्या बाहेर कोपरारक्षक स्वतः जातोय. सरेंडर होतोय. नक्कीच नजरहटी दुर्घटना घटी आणि कोपरारक्षकाचा तोल गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. क्रीडा रसिक हो या कबड्डीच्या मैदानावरती तुमचा तोल गेला चालेल पण खरं तर वैयक्तिक आयुष्यात कधी आपला तोल गेला नाही पाहिजे. आपण जर कबड्डीच्या क्रीडांगणावरती तोल जातो तर आपण तोल सावरून पुन्हा एकदा आपल्या खेळाचं प्रदर्शन करू शकतो पण वैयक्तिक जीवनामध्ये तसं आपल्याला करता येत नाही. नक्कीच या कबड्डीच्या खेळामधून देखील आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण शिकू शकतो. हे शिकण्यासाठी बनलेलं कबड्डीचं मैदान असतं. या कबड्डीच्या मैदानाने फक्त कबड्डीचे खेळाडू नाही घडवले तर अनेकांचं जीवन देखील घडवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला आपण शैलेश सर सावंत यांचं नाव घेतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की दापोली तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं देखील नाही तर संपूर्ण भारताचं नेतृत्व ज्याने केलं असे शैलेश सर सावंत ज्या माणसाचं ज्यावेळेला आपण नाव घेतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की कबड्डीने फक्त ओळख नाही दिली. वास्तव तिसऱ्या चढाईची इशारत होते. डू ऑर डाय रेड वडण संघासाठी 16 नंबर जर्सी बलिदान केला. चढाईपट्टू चढाईचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं अभेद्य चित्रक्षण भैरवनाथ चालगाव संघाचा. यावेळेला मात्र उत्कृष्ट संगीत पकडीचा नमुना दाखवून दिला गेलाय तो शिवसाई भैरवनाथ चालगाव संघाकडून आणि चढाईपट्टूला बाद व्हावं लागतंय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपट्टू निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. जर हे 2 खेळाडू या चढाईपट्टूला पकड करू शकतात तर 2 गुण मिळू शकले असते शिवसाई वडण संघाला. पण यावेळेला मात्र चढाईपट्टू एका गुणाची यशस्वी कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा शिवसाई वडण संघाचा चढाईपट्टू आता मात्र एकुलता 1 उरलेला आहे. जर हा बाद होतोय तर ऑल इन होईल शिवसाई वडण संघ नक्कीच. पण त्याच वेळेला एकूण 3 गुणांची भर पडेल ती भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र आपल्याला 11 गुणांवरती जालगाव संघ खेळताना पाहायला मिळतोय तर नक्कीच 6 गुणांवरती शिवसाई वडण संघ खेळताना पाहायला मिळतोय. 6 विरुद्ध 11 असं हे या चालू सामन्याचं गुणफलक आहे. ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली होती मला वाटतं 6-4 असं गुणफलक होतं ज्यावेळेला 2 गुणांची आघाडी ही शिवसाई वडण संघाकडे होती. त्याच्यानंतर काही वेळानंतर आपण या सामन्यामध्ये रंगलेली चुरस पाहिली आणि आता मात्र तब्बल 5 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती भैरवनाथ जालगाव संघाकडे. सामना पाहूया मध्यंतरापर्यंतचा गुणफलक 6 विरुद्ध 11. 6 गुणांवरती शिवसाई वडण 11 गुणांवरती भैरवनाथ जालगाव. सन्मान होतोय. मनोज कांगणे आपला खेळ आम्ही आपल्या खेळाचे साक्षीदार आहोत. संतोष खेडेकर यांच्या शुभ हस्ते श्री सीमामाता क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष खेडेकर यांच्या शुभ हस्ते मनोज कांगणे यांचाही यथोचित सन्मान होतोय. आपण अनेक क्रीडांगणे गाजवलेली आहे असा गुणी खेळाडू मनोज कांगणे याचाही सन्मान होतोय. धन्यवाद. श्री सीमामाता क्रीडा मंडळ चालल्या देणग्या पुढील प्रमाणे कुंदन सुर्वे पाळंदे 1001, सुबोध ग्वागरकर आडे ग्वागरळी 505,
सुधीर राळे अंजरले काढाचा कोण 150, प्रिया राजेश पाष्टे मुरुड 2000 रुपये, मिलिंद मोहन शेवडे सालदुरे 1000 रुपये, वसंत काशीराम रोवले 3000 रुपये. मंडळी या सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभारी. धन्यवाद दिनेशी. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. सामन्याचं गुणफलक 12 विरुद्ध 6 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती जालगाव संघाकडे. गुणांची आघाडी असलेला जालगाव संघ नक्कीच आपल्या असलेल्या आघाडीचं रूपांतर पिछाडीमध्ये न होऊ देता ही आघाडी शेवटपर्यंत टिकवू शकतो का हे पाहणं सुद्धा क्रीडारसिकांसाठी महत्वपूर्ण ठरतंय. दरम्यान 11 नंबरची अशी बंधन केला चढाईपटू चढाईचा भार होताना पाहायला मिळतोय आणि बझर वाजतोय. परशूट करण्याचा प्रयत्न होता पण त्याच वेळेला बझर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होती आहे. 11 नंबरची अशी बंधन केलेला जालगाव संघाचा चढाईपटू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय आणि मध्यरक्षकाला बाद केल्याचा दावा केला जातो. एका गुणाची यशस्वीरित्या भर पडते ती जालगाव संघामध्ये आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते ती शिवसाई वणन संघाकडून. आणि यावेळेला मात्र शिवसाई वणन संघाच्या चढाईपटूला पकड होते. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा तोच वारंवार चढाई करणारा जालगाव संघाचा चढाईपटू समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. सुंदर असं पद्धतीने करत त्याची खेळी सजवण्याचा प्रयत्न करतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच बोनस गुण यावेळेला मिळणार नाहीये कारण ज्यावेळेला मैदानामध्ये 7 किंवा 6 खेळाडू उपस्थित असतील तरच चढाईपटूला बोनस गुण दिला जातो. ज्या वेळेला मैदानामध्ये 5 किंवा त्याच्यापेक्षा कमी खेळाडू असतील तर बोनस गुण मिळत नाही. पण ज्या वेळेला मैदानामध्ये 3 खेळाडू असतील 2 खेळाडू असतील आणि 1 खेळाडू असेल याच्यापैकी जर खेळाडू चढाईपटूला पकड करतात तर सुपर टॅकल प्रमाणे 2 गुण दिले जातात. ज्यावेळेला संघ ऑल आउट होतो त्यावेळेला देखील 2 पॉइंट्स दिले जातात. पण आता मात्र ऑल आउटचा खतरा हा कदाचित आपल्याला शिवसाई वणन संघाकडे येताना पाहायला मिळतोय. एका गुणाची भर पडते ती पुन्हा एकदा जालगाव संघाकडे. दीप्तेश गुजर बॅकलाईनच्या बाहेर आपल्याला बसलेले पाहायला मिळेल. नक्कीच दीप्तेशचा चांगला प्रयत्न होता फक्त प्रयत्न असफल ठरला. आता मात्र 10 नंबरची बदल केलेला जालगाव संघाचा चढाईपटू शिवसाई वणन संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. बझरची डिक्टिक चालू होते. बझरकडे नजर जाते आणि यावेळेला मात्र चढाईपटू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी 1 नंबरची अशी वरदान केलेला शिवसाई वणन संघाचा चढाईपटू आपल्याला चढाईचा भार होताना पाहायला मिळाला. रिकाम्या हाताने मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालेला 11 नंबरची अशी वरदान केलेला भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपटू यावेळेला मात्र यशस्वीरित्या पकड होते ती शिवसाई वणन संघाच्या माध्यमातून आणि कमबॅक करतोय प्रथमेश कांगणे. शिवसाई वणन संघाचा हुकमी एका म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. दापोली तालुक्यातील एक उगवता सितारा असं ज्याचं व्यक्तिमत्व आहे ज्याने कबड्डी या खेळासाठी आजपर्यंत खूप मेहनत केली आहे. अनेक मैदानावरती त्याचं नाव त्याने कोरवलेलं आहे. बोनस प्लस 1 पॉइंट शिवसाई वणन संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिवसाई वणन संघ आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. दरम्यान 4 नंबरची सिंबल केलेला भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपटू समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. ज्यावेळेला प्रथमेश कांगणे मैदानामध्ये आहे नक्कीच या पुढची चढाई पुन्हा एकदा आपल्याला प्रथमेश कांगणेचीच बघायला मिळेल शिवसाई वणन संघाकडून. यात मात्र ते मात्र देखील शंका नाही. चालू सामन्याचं गुणफलक 15 गुणांवरती भैरवनाथ जालगाव, 10 गुणांवरती शिवसाई वणन. 5 गुणांची अजून देखील आपल्याला आघाडी पाहायला मिळते ते जालगाव संघाकडे. पण ज्यावेळेला प्रथमेश कांगणे मैदानामध्ये कमबॅक करतोय पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय नक्कीच या सामन्याचं चेहऱ्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला पुन्हा एकदा पलटलेला पाहायला मिळू शकेल. कधी हा सामना पलटू शकेल तो शिवसाई वणन संघाकडे. कारण प्रथमेश कांगणे असेल किंवा मग आपल्याला लोरे असेल दीप्तेश गुजर असेल यांचा खेळ हा शिवसाई वणन संघाच्या माध्यमातून चांगल्यारीत्या पाहायला मिळणार आहे. 4 नंबरची बलिदान केलेला भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपटू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण म्हणजे यावेळेला खोलवर चढाई जरी आपण करतोय तरी बोनस गुण मिळणार नाहीये. एकतर निदान रेषेवरती समाधान मानावं लागेल नाहीतर पुन्हा खोलवर चढाई करून आपल्याला एखाद्या खेळाडूला स्पर्श करूनच मागे फिरावं लागेल तर आपल्या संघाला 1
गुण आपण देऊ शकतो. पुन्हा एकदा बझरकडे नजर जाते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय तो भैरवनाथ जालगाव संघाच्या चढाई पटूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वारंवार चढाई करणार प्रथमेश कांगणे. एक्झॅक्टली ज्या वेळेला आपल्याला गुणांची आवश्यकता असते, आपला संघ सांगत होतो की प्रथमेश कांगणे फक्त निदान रेषेवरती त्याने आपलं निदान निभावलं आणि आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. थर्ड रेड आहे यांना तर एका मागे मागे फिरून चालणार नाही. आपल्याकडे डिफेन्स असेल आणि समोरच्या थर्ड रेड असेल तर आपण प्रेशर क्रिएट करू शकतो आणि या प्रेशरचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बझरची टिकटिक चालू झाली आहे. ज्यावेळेला शेवटची 10 सेकंद असतात त्यावेळेला बझर टिकटिक चालू करतो आणि एक्झॅक्टली जे करायला पाहिजे, आपला अनुभव काय असतो, कबड्डीने आपल्याला काय शिकवलंय हे दाखवून दिलं प्रथमेश कांगणेने. आता मात्र बॅक टू बॅक थर्ड रेड. पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या चढाईचा भार वाहिला जातोय तो प्रथमेश कांगणेच्या माध्यमातून. 4 खेळाडू आहेत, बोनस गुण मिळणार नाहीये. ज्या उद्देशाने तू प्रथमेश आतमध्ये शिरला होतास नक्कीच तुला यावेळेला कदाचित हार मानावी लागेल, कारण खरं तर प्रथमेशचा जो प्लॅन होता तो आपल्याला फसलेला कदाचित पाहायला मिळाला. दोन्ही संघांना एक एक गुण दिला जातोय. पण त्याच वेळेला प्रथमेश आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. डिफेन्स मध्ये रितेश गुजर कमबॅक करतोय. भैरवनाथ जालगाव संघाकडून 4 नंबरची असे प्रदान केलेला चढाईपट्टू आपल्याकडे असलेल्या 4 गुणांच्या आघाडीचं रूपांतर पिछाडीमध्ये होऊ नये याच्यासाठी प्रयत्न चालू असेल तो भैरवनाथ जालगाव संघाचा. 16 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय तो भैरवनाथ जालगाव आणि 12 गुणांवरती शिवसाई वणा. पुन्हा एकदा 1 नंबरची असे प्रदान केला चढाईपट्टू निदा दिशेवरती समाधान मानतो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि पुन्हा एकदा तीच वेळ तो चढाई कदाचित आपल्याला पाहायला मिळेल ती भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. वेळेचा परिपूर्णतेने वापर करून शेवटच्या क्षणापर्यंत असलेली आघाडी आपण कशा प्रकारे टिकवू शकतो याचा अभ्यास आणि याची खेळी ही भैरवनाथ जालगाव संघाकडून खेळली जाईल. कारण नक्कीच जोपर्यंत प्रथमेश कांगणे सारखा रीडर आपण बॅकलाईनच्या बाहेर ठेवू शकतो तोपर्यंत या सामन्यामध्ये आपण आपलं वर्चस्व टिकवू शकतो. याचा पक्का अभ्यास भैरवनाथ जालगाव संघाने केलेला आहे आणि जे व्हायला पाहिजे होतं शिवसाई वणन संघासाठी ते करून दाखवण्याची वेळ आता मात्र शिवसाई वणन संघाची आली आहे. कारण ज्या वेळेला आपण थर्ड रेड वरती खेळत असतो त्यावेळेला थोडंसं प्रेशर असतं, पण थर्ड रेड आहे. एक्झॅक्टली याच्या आधीच्या 2 ज्या आपण एमटी रेड पाहिल्या शिवसाई वणन संघाकडून निदान रेषेवरती समाधान मागून त्यांचा 1 नंबरची रसीबंधन केला चढाईपट्टू 2 वेळा रिकाम्या हाताने मागे परत आला. त्याच्यानंतर कदाचित याच्या पुढची सुद्धा थर्ड रेड असू शकेल शिवसाई वणन संघाची. बघूया पंचांचा काय तर बोनस गुण देण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली ज्यावेळेला थर्ड रेड असेल आणि मैदानामध्ये 6 खेळाडू उपस्थित असतील किंवा 7 खेळाडू असतील आणि आपल्याला समोरच्या खेळाडूला स्पर्श करता येणार नाहीये. थर्ड रेड आहे प्रथमेश साठी. मागच्या थर्ड रेड मध्ये प्रथमेशला पकड झाली होती, बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागलं, पण आता पुन्हा एकदा तोच प्रथमेश थर्ड रेड साठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण चर्चा करत होतो बोनस गुणावरती. तर सामना संपला शेवटची 5 मिनिटे. 17-13 17 गुणांवरती जालगाव, 13 गुणांवरती वणन. प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर. चालू सामन्याचं गुणफलक 19-13. 19 गुणांवरती भैरवनाथ जालगाव, 13 गुणांवरती शिवसाई वणन. गुणांचं मोठं खिंडार यावेळेला आपल्याला मात्र पाहायला मिळतंय. भैरवनाथ जालगाव शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला असलेल्या आघाडीचं रूपांतर पिछाड्यामध्ये होऊ द्यायचं नाहीये याची जाणीव या संघातील खेळाडूंना कोचेसना असणार आहे. त्याच्यानुसार त्यांच्या खेळाचं प्लॅनिंग केलं जाईल. पण ज्या वेळेला आपण सगळ्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दरम्यान 1 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू चढाईचा मार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. पण दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जातोय. नजर घटी, दुर्घटना घटी. खरं तर तोल गेल्यामुळे
सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. भैरवनाथ जालगाव संघाचा 4 नंबरचा जो क्षेत्ररक्षक होता तो पकड करण्याच्या नादामध्ये स्वतःचा तोल गमावून बसला आणि लॉबीच्या देखील बाहेर गेला. ज्यावेळेला आपण क्रीडांगणाच्या बाहेर जाता अर्थातच बॅक लाईनच्या बाहेर जावं लागतं, तिथे मात्र तुम्हाला पर्याय नसतो. पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव या संघाकडून 4 नंबरी जर्सी परिधान केला चढाई करतो, आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णतेने वापर करतोय, आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि आता मात्र मैदानामध्ये कमबॅक करतोय. तो म्हणजे दापोली तालुक्याचा चमचमता सितारा शिवसाई वणन संघाचा प्रथमेश कांगणे यावेळेला काय कामगिरी बजावतोय, ज्याने अतिशय शांत आणि संयमी खेळी आतापर्यंत दाखवली. आपल्या संघासाठी त्याने फार मोठं योगदान दिलं असा प्रथमेश कांगणे समोर 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या खेळाची झुंज देत होता, पण त्याच वेळेला पकड होते आणि प्रथमेश कांगणेला बॅक लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा बसावं लागतंय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. बझर वाजतोय, पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. यावेळेला मात्र भैरवनाथ जालगाव संघासाठी समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. जर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, अरे वा, रनिंग हँड टच लॉबीचा वापर केला जातो आणि पंचांकडून शिट्टी वाजत नाहीये, म्हणजे रनिंग हँड टच सक्सेसफुल झालेला आहे. एक्झॅक्टली एका गुणाची भर पडते. पुन्हा एकदा ती भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय शिवसाई वणन संघाचा मजबूत मांड्याचा खेळाडू दीप्तेश गुजर आणि यावेळेला मात्र आपल्या शरीर यष्टीचा परिपूर्णपणे वापर केला गेलाय. दीप्तेश गुजरच्या माध्यमातून 1 गुण तर नक्की केलेला आहे दीप्तेशने. एका क्षेत्ररक्षकाला बॅक लाईनच्या बाहेर बसवलंय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असल्याचा पंच इशारा करताय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पटू शिवसाई वणन संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. पुन्हा एकदा दीप्तेश गुजर, ज्याने मागच्या चढाईमध्ये एका यशस्वी गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी, तोच मजबूत बांधाचा दीप्तेश. यावेळेला मात्र दीप्तेशला पकड होते. मोठी कामगिरी बजावली होती मागच्या चढाईमध्ये दीप्तेशने, पण यावेळेला मात्र बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. 23 गुणांवरती भैरवनाथ जालगाव, 15 गुणांवरती शिवसाई वणन. जर आपण कोचेस कॉर्नरकडे बघतोय शिवसाई वणन संघाच्या, तर सुधीरजी कदम आपल्याला दिसत आहेत. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट आणि यापुढे होणारा सामना असेल श्री शिवमाता सालदुरे विरुद्ध भैरवनाथ मुरुड. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. श्री शिवमाता सालदुरे विरुद्ध भैरवनाथ मुरुड. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन खेळाडूंना संधी दिली जाते ती भैरवनाथ जालगाव संघाकडून. प्लेयर चेंज करण्यासाठी थोडी समय मागून घेतला गेला होता जालगाव संघाकडून. एक नंबर केलेला शिवसाई वणन संघाचा चढाई पट्टी यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. नवीन खेळाडू 11 नंबर जर्सी परिधान करून भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. या सामन्याचा निकाल एकाएकी आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय तो भैरवनाथ जालगाव संघाच्या बाजूने. यापुढे होणारा सामना असेल श्री सीमादेवी शिवमाता सालदुरे विरुद्ध भैरवनाथ मुरुड या 2